नात्यात हट्ट नसतो तर असते फक्त निस्वार्थ माया. राहुल एका छोट्या दुकानात काम करायचा. त्याला दिवाळीला खूप कमी बोनस मिळाला होता. त्याच्या मनात स्वतःसाठी नवीन कपडे आणि बूट घेण्याची इच्छा होती, कारण त्याचे जुने बूट पूर्णपणे फाटले होते. तो दुकानात सामान पाहत असतानाच त्याला त्याची लहान बहीण कोमल हिची आठवण आली. कोमलने काही दिवसांपूर्वी एका दुकानात एक सुंदर फ्रॉक पाहिला होता आणि ती वडिलांकडे त्याचा हट्ट करत होती, पण परिस्थिती अभावी बाबांनी तिला नकार दिला होता. राहुलने स्वतःचा विचार बाजूला ठेवून तो कपड्याच्या दुकानात गेला आणि त्याने बोनसच्या पैशातून कोमलसाठी तोच फ्रॉक खरेदी केला. स्वतःसाठी मात्र त्याने काहीच घेतलं नाही. दिवाळीच्या दिवशी त्याने फ्रॉक कोमलला गिफ्ट केला. फ्रॉक पाहून कोमलचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती तो फ्रॉक घालून घरभर नाचू लागली. बाबांनी राहुलकडे पाहिले आणि त्याच्या फाटलेल्या बुटांकडे त्यांचे लक्ष गेले. बाबांनी राहुलच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. बाबा म्हणाले, राहुल, आज तू खऱ्या अर्थाने या घराचा मोठा भाऊ झालास. राहुलने हसून उत्तर दिले, माझ्या नवीन बुटांपेक्षा कोमलचे हे हसू खूप जास्त सुंदर आहे. कुटुंबात जेव्हा आपण स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या आनंदाला प्राधान्य देतो, तेव्हा प्रत्येक सण अधिक गोड होतो.